नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। छगन भुजबळांना येवल्यात दाखवले काळे झेंडे। काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो, जाणून घेऊया। नाशिकहून येवल्याला जात असताना छगन भुजबळ यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे। छगन भुजबळांना मराठा कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध नोंदवला आहे। येवल्यातील भरवास फाटा येथे भुजबळांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहे। गेल्या अनेक दिवसापासून आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटलेला आहे। छगन भुजबळ व जरांगे पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून मराठा बांधवांनी भुजबळांना पुन्हा एकदा विरोध दर्शवला आहे। याआधीही छगन भुजबळ येवला तालुका नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले होते, त्यावेळेलाही भुजबळांना आपल्याच मतदारसंघातून मोठा विरोध झाला होता। मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी रस्ता रोको करून भुजबळ गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या। येवला तालुक्यात सोमठाणे गावात तर भुजबळांचा ताफा ज्या मार्गाने गेला त्या मार्गावर गोमूत्र शिंपडून रस्ता पवित्र करण्यात आला होता। मराठा आंदोलकांचा रोष अजूनही कमी झालेला नसून नाशिकहून येवल्यात जात असताना त्यांचा मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले। 2 दिवसापूर्वी नाशिकमध्येही भुजबळांना काळ्या झेंड्याचा सामना करावा लागला होता। तपोवन येथे आयोजित निष्काम कर्मयोगी सोहळ्यात छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती। यावेळी या ठिकाणी जमलेल्या काही भक्तांकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात आला होता। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तुर्तास धन्यवाद।